तर त्या पोस्टरवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला नेहमी चर्चेत राहण्यासाठी ते काही उद्योग करत असतात. आता ईव्हीएमच्या बाबत जे बोलत असतील तर त्यांची आता ज्या पक्षाबरोबर आघाडी होती त्यांच्या या ठिकाणी 34 सीटा आल्या. मग त्याही ईव्हीएमचा वापर करूनच आल्या का? आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतो, याचा जरा तळतंत्र ठेवून या माणसाने बोललं पाहिजे किंवा पोस्टर अशा पद्धतीचे लावले पाहिजे. नाही, अशी कुठलीही गोष्ट नाही. जे जनतेने दिले, उलटा आम्हाला कमीत कमी 60चं मताधिक्य अपेक्षित होतं. त्या ठिकाणी 60 नगरसेवक युतीचे येतील असं वाटत होतं. तरी ते तशी संख्या आमची थोडी कमी झाली आहे. त्याबद्दल आम्ही कुठं बोललेलो नाही. असं कुठलं घ्यायचं ज्या युतीबद्दल चर्चा चालू आहे त्याबद्दल आपले काय मत? कोणत्या युतीबद्दल म्हणायला लागले आपण? आता म्हणजे हे पॉलिटिक्स गेम असतात किंवा हे गुमरान करायचे गेम असतात. ते आधी डायरेक्ट म्हणतात की शिंदे सेना शिंदे अंतर्गत आमच्यावर येईल असं सतीश पाटील उजवतं म्हणतात किंवा ते पब्लिकला बूम करायचं किंवा असं प्रयत्न चालू आहे. हे अतिशय चुकीची चर्चा आहे. अशा पद्धतीचं कोणतीही वातावरण या ठिकाणी नाही. आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्पष्ट काल त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की जे पदाधिकारी होतील ते महायुतीचे होतील. आणि आज आमचा जरी विचार करायला गेले तर आज दक्षिण मतदारसंघामध्ये महायुतीवर लोकांनी एवढा विश्वास टाकलेला आहे, एवढं मोठं यश या ठिकाणी दिलेलं आहे. आज माझ्या ज्या वाट्याला सीट शिवसेना म्हणून ज्या सीट आल्या होत्या त्या 100% सीट या ठिकाणी दक्षिणमध्ये आम्ही निवडून आणले. महायुतीच्या भाजप आणि सेना मिळून या ठिकाणी साधारण 22 सीट या ठिकाणी दक्षिणला आलेले आहे. आणि असं कुठलंही जनतेने जो विश्वास टाकलाय त्या विश्वासानेच यापुढे काम केलं जाणार. आणि माझं वैयक्तिक मत सांगतोय की जी बाजू आता आपण घेतलेली आहे, शिवसेना पक्ष आम्ही स्वीकारलेला आहे आणि ते जे निर्णय पक्षनेते देतील तो मान्य असेल. परंतु आम्हाला जनतेनं जो जनाधार दिलाय तो महाविकास आघाडीच्या उलटा दिलाय, काँग्रेस पक्षाच्या उलटा दिलाय. त्यामुळे त्यांच्या बरोबर महापालिकेत काम करणे हे कदापि आम्हाला शक्य नाही. एकंदरीत बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला जनस्वराज्य पक्षाचा फटका हा शिवसेनेला झालेला या ठिकाणी दिसतोय. त्यांच्या बऱ्याचशा सीट्स या चांगल्या सीट्स, चांगली नगरसेवक ज्यांनी 15-20 वर्ष या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे, लोकांच्यात राहून लोकांच्या बऱ्याचशा समस्या सोडवण्याचा ज्यांनी प्रयत्न केलाय त्या लोकांनी या ठिकाणी पराजय या ठिकाणी स्वीकारावा लागला. थोडाफार फटका आम्हाला जनस्वराज्य या पक्षाचा शिवसेना पक्षाला या ठिकाणी बसला. पण गेल्या सभागृहात मोठ्या जबाबदाऱ्या निभावलेल्या आहेत, प्रभावीपणे बोललेल्या आहेत. म्हणजे नव्याने निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी किंवा नागरी आयुक्त कार्यालय असेल किंवा सभागृह सभागाव असेल, प्रशासनाचे संपर्क यासाठी आपण कार्यशाळा किंवा त्याला मार्गदर्शन हो, नक्कीच आम्हाला हे करावं लागणार आहे आणि आम्ही ते करणार आहे. कारण ह्यामध्ये आता महिलांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर नवनिर्वाचित नवीन नगरसेवक पहिल्यांदाच आलेल्यांची संख्या या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे सभागृहाचा प्रोटोकॉल असेल, पदाधिकाऱ्यांचा प्रोटोकॉल असेल, अधिकाऱ्यांच्या संदर्भातले प्रोटोकॉल असतील, कुठल्या अधिकाऱ्याकडे कोणत्या कामासंदर्भात गेलं पाहिजे, सभागृहात काय चर्चा केला पाहिजे, कुठल्या कामाचा कसा पाठपुरावा घेतला पाहिजे, त्या सर्व प्रभागामध्ये जात असताना आपण जो वचननामा दिला असेल किंवा जे ध्येय धोरण धरून आपण त्यांच्या पुढे गेलोय त्या सर्व गोष्टी करण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचं त्यासाठीच्या कार्यशाळा आम्हाला ह्या वारंवार सुरुवातीच्या काळात घ्यावं लागतं आणि ते घेणार आहे. पूर्वी आम्ही जे 15 वर्ष काम केले आणि आत्ताचा प्रशासकीय 5 वर्ष कालावधी, ह्यामध्ये जे महापालिकेचा वेगवेगळ्या विभागांमधून या ठिकाणी जो महसूल जमा होत असतो त्यामध्ये बरीचशी तफावत आलेली या ठिकाणी दिसते. ह्याला कारणही असं असतं की ज्या वेळेला सभागृह असतं त्यावेळेला नगरसेवकांचं सर्व महापालिका कर्मचारी असतील, अधिकारी असतील, वरिष्ठ कनिष्ठ सर्व अधिकाऱ्यांच्यावर कर्मचाऱ्यांच्यावर हे बारीक लक्ष असतं. त्यामुळे त्या ठिकाणी प्रॉपर काम केलं जातं. तुमची ही जी महसुलाची वसुली ही बऱ्यापैकी या ठिकाणी बऱ्यापैकी होत असते. त्यामुळं आत्ताच्या कालावधीपेक्षा आम्ही नगरसेवक असताना बराचसा निधी महापालिकेमार्फत देण्याचा आमचा प्रयत्न आजपर्यंत राहिला आहे. आणि इथून पुढेही जी वसुली आजपर्यंत राहिलेली असतील काय असतील, आता अधिकारी कितीही काम करत असतील तर सगळ्याच लोकांनी एकत्रित काम केलं तरच ती शक्य असते. बऱ्याचशा त्रुटी त्यामध्ये दिसतात. सभागृह चालू झाल्यावर नक्कीच त्यामध्ये महसुलामध्येही नक्कीच वाढ होईल.
महापालिकेमार्फत त्या ठिकाणी निधी वाढवला जाईल हा 100% आम्ही प्रयत्न करणार. आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, त्यांचं आजपर्यंत आपण बघितलं तर कोल्हापूर हे विशेष सहकार्य राहिलेलं आहे आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडला जाणार नाही ह्या त्यांनी शब्द दिलेला आहे आणि आजपर्यंत त्यांनी वारंवार ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला गेल्या 5 वर्षामध्ये 57 कोटी रुपये निधी मला दिलेला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. त्यामुळे आपण विचार करा की किती निधी कोल्हापूर शहराला या ठिकाणी येऊ शकतो. कुठलीही कामं या ठिकाणी राहणार नाहीत. हा नेत्यांनी जाहीरपणे जो शब्द दिलेला आहे ती पाळणारी दोन्ही नेते आहेत. त्यामुळे कोल्हापूरला विकासात्मक भविष्य अतिशय ह्या 5 वर्षातलं चांगलं आहे. नाही, नक्कीच ह्या वृत्ती कोल्हापूर शहराचा आज म्हणजे इतिहास जो बघितला तर अशा वृत्तींना थारा या ठिकाणी दिला जात नाही आणि ह्या निवडणुकीमध्ये लोकांनी ते जाणवून दिले. ज्या वृत्ती समाजामध्ये व्यापारी असतील, डॉक्टर्स असतील किंवा इतर सरकारी डिपार्टमेंट्स असतील अशा लोकांना त्रास देणे किंवा काहीही तोंडातून बोलणे, अर्वाच्य भाषा वापरणे हे इथल्या लोकांना कधी मान्य नसतं आणि त्याची शिक्षा त्यांनी नागरिकांनी मताच्या स्वरूपात या ठिकाणी दिलेली दिसते. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.